बडनेरा शहरातील जुनी वस्ती चमननगर ते अल्मास गेट दरम्यान उभारण्यात येत असलेल्या 4,50,00,000 रुपयांचा फूट ओव्हर ब्रिजच्या मुख्य गर्डर बसविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। या कामामुळे आता फूट ओव्हर ब्रिजचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या जिकिरीच्या कामासाठी गुजरातमधून विशेष क्षमतेची हायड्रोलिक क्रेन मागविण्यात आली होती। अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अवजड लोखंडी गर्डर अत्यंत अचूक पद्धतीने उचलून बसविण्यात आला। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कामाकडे नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने पाहिले। परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार रवी राणा यांनी स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून देत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली। शहराच्या विकासासाठी तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेकांनी आमदार रवी राणा यांचे कौतुक केले। दरम्यान या पुलाच्या उभारणीसाठी नगरसेवक अजय जयस्वाल यांनीही सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून कामाला गती मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी वेळोवेळी प्रशासनाशी समन्वय साधल्याचे सांगितले जात आहे। गर्डर बसविण्याच्या कामादरम्यान कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उरलगोंडावर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वाहतुकीचे योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काम सुरू असूनही वाहतुकीत कोणताही गंभीर अडथळा निर्माण झाला नाही। 20 फूट उंच, 70 फूट लांब आणि 12 फूट रुंद असलेला हा फूट ओव्हर ब्रिज पूर्ण झाल्यानंतर जुनी वस्ती चमननगर अल्मास गेट परिसरातील शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि हजारो पादचाऱ्यांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। तसेच मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका कमी होण्यासाठी मदत होणार आहे। मात्र आता पुलाचे मुख्य काम पूर्णत्वाकडे जात असताना नागरिकांची एकच अपेक्षा आहे की या फूट ओव्हर ब्रिजचे लोकार्पण बडनेरा येथील रेल्वे उड्डाणपुलाप्रमाणे रखडू नये। आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हा पूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत खुला करण्यात यावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। PC न्यूज या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून असून फूट ओव्हर ब्रिजच्या लोकार्पणाची तारीख जाहीर होताच सर्वप्रथम प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येईल। या ऐतिहासिक कामाची युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावती महानगरपालिकेचे गटनेते प्राध्यापक नाना आमले यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले। आज अमरावती शहरात पहिल्यांदा बडनेरा येथे फूट ओव्हर ब्रिज निर्माण झालेला आहे। ते आता लावण्याचं काम इथे चालू आहे। लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अथक प्रयत्नाने आता हा चमननगरचा फूट ओव्हर ब्रिज इथे आता BNC डिपार्टमेंटकडून लावण्यात येणार आहे। हा 4 लेन जे मार्ग आहे त्याच्यात लोकांच्या सोयीसाठी हा फूट ओव्हर ब्रिज लावण्यात येणार आहे आणि हे जवळपास 2-3 वर्षापासून ह्या रस्त्याचं काम चालू आहे। लोकांच्या सोयीसाठी लोकांना रस्त्यानं अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे रस्ता क्रॉस करायसाठी आणि ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे। शाळा इथे भरपूर लोकांचा येणं जाणं आहे, त्याच्यामुळे हे फूट ओव्हर ब्रिजचा मागणी केली होती। लोकांची मागणी होती की जेव्हा हा 4 लेन रस्ता होत आहे तेव्हा त्यांचा येण्या जाण्यासाठी भरपूर अपघात इथे होत होते। त्याच्यासाठी हे लहान मुलांना आणि नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज निर्माण इथं झालेलं आहे। अस्सलाम वालेकुम। आज यहाँ पे हमारे हरदिल अजीज़ आमदार रविभाऊ राणा इनके सफल प्रयासों से चमननगर फुटवेयर का काम अमल में आ रहा है। ये भी बहुत से बार मेमोरेंडम दिए गए, आंदोलन किए गए, लेकिन उसके और जो है उसको नज़रअंदाज किया गया। लेकिन साहब जो हरदिल अजीज़ आमदार रविभाऊ राणा इनके सफल प्रयासों से जो है आज ये काम अमल में आ रहा है। अस्सलाम वालेकुम।
मेरा नाम फैज़ान नवाब, अध्यक्ष बडनेरा नवाब पूर्व। और ये जो फुट ओवर ब्रिज का काम है ये काफ़ी समय से प्रलंबित था, रुका हुआ था, और आज काम पूरा हुआ। तो इसका हम जो हमारे आमदार साहब है, आमदार रवि भाऊ राणा, इनका तहे दिल से आभार मानते हैं कि एक काम उन्होंने उनके निधि से पास हुआ था और आज ब्रिज लग रहा। क्योंकि यहाँ पे बहुत सारे एक्सीडेंट हुए, कई लोगों को तो हमने उठा के लेके गए और एक बच्चे की यहाँ डेथ भी हुई थी। तो इससे काफ़ी समस्या का जो है समाधान है, क्योंकि इस साइड में स्कूल है और इस साइड में भी एक स्कूल है, और इधर हिंदू शमशान भूमि है और मुस्लिम कब्रस्तान है। तो उससे लिए क्या है, जो आने जाने वालों को तकलीफ़ होती थी, ये एक समाधान है और शहरवासियों के लिए सुविधा है। तो हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं प्रशासन का, PWD का। के लोग बड़े खुशी और मसरत से विधायक रवि जी राणा का शुक्रिया अदा करते हैं। उन्होंने फुटवेयर जो पुल है ये यहाँ के लोगों के नागरिकों के तुम्हारे कहने पर, समस्या निवेदन देने पर उन्होंने मांगनी को हमें मंजूर किया। अब ये फुटवेयर आज ये जो पुल है अपना, एक अब जान माली नुकसान नहीं होगा। और मैं विधायक रवि राणा को मैंने बहुत बहुत मुबारकबाद दूँगा कि उन्होंने जो जन समस्या को ख्याल रखा है और जो स्कूली बच्चों का ख्याल रखा है, ऐसा विधायक, दबंग विधायक जो हमारे यहाँ पर एक बडनेरा क्षेत्र में विकास को जो आगे लेके चल रहा है, ये प्रथम पुल है ज़िले का फुटवेयर पुल। इसलिए मैं तमाम जनता की ओर से, मुस्लिम समाज की ओर से, हिंदू भाइयों की ओर से और तमाम ग्रामीण पिपरी चांदूर वाली इनके सबकी ओर से मैं विधायक रवि राणा को शुभकामनाएं देता हूँ। बडनेरावरनं BC न्यूज करिता मच्छिंद्र भटकर आपण पाहत आहात BC न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।